नमस्कार, प्राजक्तास फ्लेवर्स लॅबमध्ये मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर आज आपण बघणार आहोत पालक पनीर पिनवेल्स. तर सुरुवात करूया. गरम पाण्यात पालक घालून बर्फाच्या पाण्यात ब्लांच करून आपण ठेवून देऊया ते 2 मिनटं. आणि नंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण, मिरची आणि ते पालक जो आहे, जो आपण ब्लांच केलेला आहे तो घालून त्याची आपण छान अशी एक घट्ट प्युरी करून घेऊया. असा खूप छान असा गडद रंग आलेला आहे, कारण आपण ते बर्फाच्या पाण्यात घातलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला जितकं मावेल तितकंच आपल्याला गव्हाचं पीठ जे आहे ते घालायचं आहे. गव्हाचं पीठ, थोडासा ओवा आणि चवीपुरतं मीठ घालून आपण छान प्रकारे हे जो पिठाचा गोळा आहे तो बनवून घेऊया. आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं नाही आहे. प्युरीमध्ये जितकं मावेल आपण तितकंच पीठ जे आहे ते घालून घेऊया. आणि तुम्ही बघू शकता खूप छान असा गडद रंग आलेला आहे याला. तर हे अशा प्रकारे आपण रॅप करून एका साईडला आपण ते मुरवत ठेवूया पीठ. आता आपण स्टफिंग करून घेऊया. मी घरातच पनीर बनवलेलं आहे. फ्रेश पनीरमध्ये मी चिरलेला कांदा घालून घेतला आहे. हे जे आहेत हे सर्व कोरडे मसाले आहेत, ते मी घालून घेते आहे. आणि आपल्याला चवीपुरतं मीठ ह्याच्यामध्ये घालून छान प्रकारे जे आहे स्टफिंग आपण एका साईडला ते मिक्स करून व्यवस्थित ठेवून देऊया. तुम्ही ह्याच्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीरही घालू शकता. आणि ते व्यवस्थित आपण साईडला ठेवून देऊया. आता आपलं पीठ जे आहे ते छान असं मुरलेलं आहे. आपण त्याचा एक मोठासा गोळा करून घेऊया आणि जाडसर अशी एक चपाती लाटून घेऊया. खूप पातळ नको लाटूया, थोडीशी जाडसर लाटूया, जेणेकरून आपलं जे स्टफिंग आहे ते होल्ड करून राहील. आता मी अशा प्रकारे छान अशी स्टफिंग बनवलेलं आहे ते आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया आणि पूर्ण चपातीवरती ते व्यवस्थित आपण जे आहे ते पसरवून घेऊया. व्यवस्थित पसरून घेतल्यानंतर आपण जे स्टफिंग आहे ते थोडंसं असं प्रेस करून घेऊया, दाबून घेऊया, जेणेकरून ते चपाती पिनवेल्स जे बनवणार आपण छोट्या छोट्या चकल्या, त्याच्या ते बाहेर पडायला नको. अशा प्रकारे आपण चपाती जी आहे ती त्याचा रोल करून घेऊया, गोळा करून घेऊया. आणि नंतर आपण जे आहे ते कट करायचे आहेत. तर हे जे पिनवेल्स आहेत ते मुलांना फार आवडतात. तुम्ही ह्याच्यामध्ये खूप वेगळी व्हरायटी करू शकता. तुम्ही बीटरूट ची प्युरी टाकून तुम्ही बीटरूटचे पिनवेल्स बनवू शकता आणि खूप छान होतात, हेल्दी असतात. मुलांना डब्यात काही ना काहीतरी नवीन हवं असतं, टेस्टी पण हवं असतं आणि हेल्दी पण हवं असतं. तर मग कधीतरी आपण वेगळ्या वेगळ्या रेसिपीज आपण अशा प्रकारच्या ट्राय करू शकतो. तर हे असे छान तुम्ही बघू शकता, रंग खूपच सुंदर वाटतो आहे. तर एक जी आहे छोटीशी अशी जो रोल आहे तो घ्यायचा आहे आणि आपल्याला हलक्या हाताने हे प्रेस करायचं आहे, खूप जोरात दाबायचं नाही आहे, नाही तर त्याच्यातलं स्टफिंग जे आहे ते बाहेर येऊ शकतं. तर हे अशा प्रकारे लाटून आपण सगळ्या या लाटून घेऊया आणि एका पसरट तव्यावरती आपण ऑइल स्प्रे करून घेऊया. जास्त ऑइल टाकायचं नाही आहे, कमीत कमी ऑइलमध्ये आपण हे दोन्ही साईडने छान असे खरपूस भाजून घेऊया. खूप छान म्हणतात. तुम्ही हे केचप बरोबर मुलांना देऊ शकता किंवा चटणीसोबतही तुम्ही खाऊ शकता किंवा असेचही खाऊ शकता. तर नक्की ट्राय करा रेसिपीला आणि चॅनलला लाईक करा. थँक्यू.